समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। स्वाभिमानीचे सागर शंभू शेटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये शिलदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी सागर शंभू शेटे यांनी नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश केला। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणजे विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांच्या माध्यमातून पक्ष, संघटना, गटतट, जातपात न पाहता काम केले जाते। अलीकडच्या काळातील तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद आहे। त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच कोणतीही अपेक्षा न ठेवता या पुढच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत राहू असे सांगितले। सागर शंभू शेटे यांनी आपण सर्वप्रथम आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ज्येष्ठ नेते शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्यासोबत केले होते। आज त्यांचे कर्तबगार सुपुत्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे आपण कुठेही इकडे तिकडे गेलो नसून आपल्या मूळ घरात परत आलो आहे। 25 वर्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपण निष्ठेने काम केले। या पुढच्या काळात देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण ही भूमिका घेतली असल्याचेही सांगितले। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सर्वांचा स्वागतपर सन्मान केला। सागरसह त्याच्यासोबत आलेल्या कोणाचाही अनादर होणार नाही, प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल। सर्वांना सोबत घेऊन आपण या पुढच्या काळात काम करत राहू अशा भावना व्यक्त केल्या। स्वागत बाबासाहेब बागदी यांनी तर आभार प्राध्यापक राकेश पाटील यांनी मानले। यावेळी नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम।